जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. 29 महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या 15 जानेवारी रोजी होणार आहेत. त्यातले त्यात पुणे, नाशिक आणि मुंबई, ठाणे ह्या महत्त्वाच्या नगरपालिका. त्यातले त्यात सर्वात महत्त्वाची नगरपालिका म्हणजे मुंबई. संपूर्ण राज्याचं, देशाचं लक्ष ह्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागलं आहे. कारण मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. ज्या नगरपालिकेचं बजेट एखाद्या राज्याच्या, भारतातल्या कित्येक छोट्या राज्याच्या पेक्षा दुपटीचं बजेट असणारी ही महानगरपालिका कोणाकडं असावी आणि ह्या नगरपालिकेची सेवा कोणी करावी किंवा या नगरपालिकेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न कसे सोडवावेत याकडं लागला आहे. सध्या निवडणुकीच्या निमित्तानं रणधुमाळी चालू आहे. मग तिथं फडणवीसांच्या 50-50 सभा, एकनाथ शिंदेंच्या 70-75 सभा, असा सभेमागून सभा सपाटा चालू आहे. पण जागोजाग खुर्च्या मात्र रिकाम्या आहेत. याचं कारण काय असेल, विचार केला आहे का? लक्ष आठवा, जेव्हा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलनाला गेले होते आणि त्यांच्यासोबत कोट्यावधी मराठे होते, तेव्हा त्यांच्यासाठी त्यांना जेवण मिळू नये म्हणून हॉटेल बंद केली, त्यांना पाणी मिळू नये, त्यांना शौचालयाला जाता येऊ नये, एवढी दुरावस्था केली की मराठे आल्या पावली परत गेले पाहिजेत. पण हटतील ते मराठे कसले, हाच बाणा मराठ्यांनी जपला. म्हणूनच आता मराठे सावध झाले. कोणी केरळचे मुख्यमंत्री येतात आणि मुंबई महाराष्ट्राची नाही असं सांगतात. कोणी म्हणतो ठाकरेंकडे मुंबई दिली तर खान महापौर होईल. का? खान महापौर झाला तर बिघडलं कुठं? आपल्या देशात यापूर्वी 3-3, 4-4 राष्ट्रपती, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, फखरुद्दीन अली अहमद राष्ट्रपती झालेले आहेत. महापौराचं काय घेऊन बसतं? आणि छत्रपती शिवरायांच्या दरबारात सुद्धा सरसेनापती किंवा तोफखान्याचे प्रमुख, आरमाराचे प्रमुख मुसलमान नव्हते का? मुस्लिम काय भारतप्रेमी नाहीत, हिंदुस्थान प्रेमी नाहीत? त्यांचा जन्म इथं झाला नाही? पण ह्या वावड्या उठवून तुमच्या आमच्या मनात शंका निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं, एकनाथ शिंदे साहेबांचं, अजितदादांचं सुद्धा यात योगदान हवं की मराठी ही मुंबई, मराठी माणसाची मुंबई मराठी माणसासाठीच राहिली पाहिजे, यासाठी त्यांनीसुद्धा योगदान दिलं पाहिजे. आपल्याला कोणावर टीका करायची नाही आहे, आपल्या कुठल्या पक्षाबद्दल विरोध नाही आहे. पण तुम्ही जे निवडणुकीची रणनीती किंवा निवडणुकीची ही दिशाहीन झालात, त्या दिशेबद्दल बोलावं असं वाटते. आज काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यानं अर्ज सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केला होता की मकर संक्रांतीच्या निमित्त जे राज्य सरकार लाडक्या बहिणीसाठी 3,000चा हप्ता 14 तारखेला देणार आहे, तो तुर्तास लांबवावा. म्हणजे 14 तारखेला पैसे वाटप आणि 15 तारखेला मतदान, हे लाच दिल्यासारखं होईल. आणि जरी हे पैसे दिले तरी लाडक्या बहिणींनाही आव्हान आहे की ते पैसे आपलेच आहेत, आपल्याच करातून सरकारकडे आलेले पैसे आहेत, हे यांचे नाहीत. हे फुकट श्रेय घेतात की आम्ही लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देतो. सांगावं एकनाथ शिंदे साहेबांनी, सांगावं देवेंद्र फडणवीसांनी, सांगावं अजितदादांनी की तुमच्या एखादा प्लॉट विकून, तुमची एखादी जमीन विकून, तुमच्या पगारातून तुम्ही पैसे लाडक्या बहिणींना देताय का? उगा फुकटचं श्रेय घेऊ नका लाडके भाऊ करू. सगळ्या लाडक्या बहिणींना तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 2,60,00,000 महिलांना पैसे दिले होते आणि आता त्या
पहिल्यांदा 63 लाख बाद केल्या आणि काल KYC करून 64 लाख महिला बाद केल्या. याचं पाप कोण भरणार? असे खडे बोल विचारले तर भाजपचे अंधभक्त म्हणतात हे सेनाप्रेमी आहेत. आम्ही ना सेनाप्रेमी, ना काँग्रेसप्रेमी, ना भाजपप्रेमी. आम्ही भारतप्रेमी आहोत, आम्ही महाराष्ट्रप्रेमी आहोत. आणि इथं गुजराती फंडा का चालतो? यापूर्वीही तत्कालीन गुजरातचे क्रूर जे संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते मोरारजीभाई देसाई यांनीच मुंबई तोडण्यासाठी 107 हुतात्म्यांचं बलिदान दिलं. दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले. त्यामध्ये 85 मराठे होते आणि एक मुस्लिम मावळा होता. ह्या गोष्टी विसरता कामा नये. आणि आत्तासुद्धा 2 गुजराती मुंबई तोडण्याच्या पाठीमागे आहेत. म्हणूनच ज्या ठाकरे घराण्याच्या 4 पिढ्या प्रबोधनकार ठाकरेपासून ते आत्तापर्यंत या संयुक्त महाराष्ट्रासाठी, या मुंबईसाठी लढल्या, त्यांच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे. आणि मराठी माणसासाठी आणि मराठी माणूस यावर संघर्ष योद्धा जरांगे पाटीलसुद्धा काही दिवसापूर्वी बोलले होते की मुंबई ही ठाकरेंच्या हाती शोभून दिसते. याचा विसर पडता कामा नये. जरांगे पाटील वारंवार सूचना करणाऱ्यातले नाहीत. तेव्हा प्रत्येक मराठ्यांना आपल्या मुंबईत राहणाऱ्या मराठी नातेवाईकाला सांगितलं पाहिजे की आपलं मत हे ठाकरेलाच केलं पाहिजे. कारण हे देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, यांनीसुद्धा योगदान द्यायला हवं, पण हे देणार नाही. कारण हे गुजरातच्या प्रेमात पडलेले आणि सत्तेच्या लालसेत वाढलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. अशा वेळी ही आठवण ठेवली पाहिजे की ज्या काही लढाया या भारतामध्ये, हिंदुस्थानमध्ये, महाराष्ट्रामध्ये झाल्या त्या सर्वात पुढे मराठे होते. अब्दालीला पळवणारे सुद्धा मराठेच होते. तेव्हा बिहारी किंवा गुजराती किंवा UPचे नव्हते. आणि आज मराठा हिंदी भाषिक करून, गुजराती मराठी करून, मताचं विभाजन करून मुंबई तोडण्याचा डाव चालू आहे. तेव्हा आपण सर्व आपल्या नातेवाईकांना सूचना करून आणि शक्य होईल तेवढे मेसेजेस पाठवून आपण एक गठ्ठा मराठी माणसाच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. कोणी येतो, एक दिवस तुम्हाला पैसे देईल. अरे आज बैलाची किंमत लाखाच्या वर आहे, घोड्याची किंमत 70-80 हजारावर आहे, गाढवाची किंमत 30 ते 40 हजार आहे, शेळ्या बकऱ्याची किंमत 10 हजार आहे. पण तुम्हाला 500 रुपयात विकत घेण्याचं, 1000 रुपयात विकत घेण्याचं षडयंत्र असतील, त्या आमिषाला बळी पडू नका आणि विकले जाऊ नका. लक्षात ठेवा, जर गाढव 30-40 हजाराला विकतंय तर माणसाची किंमत 500-1000 रुपये आहे का? एवढे भुकेले आहात का तुम्ही? तेव्हा ह्या पैशाचे जे दररोज छापे पडत आहेत, दररोज लोक पकडले जात आहेत पैसे वाटताना, कोणी चांदीचे जोडवे वाटताना, त्याच्या आमिषाला बळी न पडता वाटल्यास ते घ्या, पण तुमच्या मनातलं मत हे मनातच राहू द्या आणि ज्या व्यक्तीला करायचं आहे त्यालाच करा. ज्यांना कबुतराबद्दल प्रेम आहे त्याचं आंदोलन करणाऱ्याला सिक्युरिटी मिळते, पण मराठा समाजासाठी आंदोलन करणाऱ्याला लाठीचार्ज खावा लागतो, हे विसरू नका. आणि मुंबई महानगरपालिका यांच्या घशात घालू नका. जसं काल राज ठाकरेंनी दाखवलं की 2014 पूर्वी मुंबईमध्ये अदानीकडे 1 प्रोजेक्ट होता आणि आज 35 प्रोजेक्ट आहेत. भारताला चोहोबाजूनी जम्मू काश्मीर वगळता भारताला चोहोबाजूनी विळखा घालावा एखाद्या नागानं, त्याप्रमाणे अदानीने विळखा घातलेला आहे. भारतामध्ये उद्योगपती नाही आहेत का? काय एकटाच अदानी शिल्लक आहे? सगळी जमीन अदानीच्या घशात घातली जाते. तेव्हा हे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री हे 2 गुजराती व्यापारी महाराष्ट्राला लुटायला बसलेत, महाराष्ट्राची मुंबई तोडायला बसलेत. तेव्हा विचार करा आणि मतदान करा. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. बाटलीसाठी विकल्या जाऊ नका, मटणासाठी विकल्या जाऊ नका किंवा नोटांसाठी विकल्या जाऊ नका. तुमच्यापेक्षा आज जर गाढवाची किंमत 30-40 हजार रुपये आहे तर तुम्ही 1000-500 का विकले जात आहे हे लक्षात असू द्या.
आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना काळात यांचं केलेलं काम पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये त्याचं नाव आलं आहे, ज्यांनी 2.5 वर्ष कारभार हाकला आहे, त्या उद्धव ठाकरे आणि नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांच्या पाठीमागं खंबीर उभं राहा. यावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये व्यक्त व्हा. थांबतो. जय जाऊ जय शिवराय.